की आदरणीय जरांगे पाटील साहेबांचं कोंडवळी गावकऱ्यांनी स्वागत करावं. कुणी मोठा चला या कोंडवळी गावकरी कुणी बी या चला कुणी बी या पुढे चला स्टेज ही आहे. या ठिकाणी मराठा योद्धा तसेच हरिभक्तपरायण गुरुवर्य आदरणीय शिवाजी बाबा यांचा पण सत्कार करावा अशी गावकऱ्यांना विनंती करतो. तसेच हरिभक्तपरायण संभाजी महाराज कुठे स्टेज कडे येण्याची कृपा करावी. चला आज आपल्या गावामध्ये दादा आलेले आहेत. या मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या नव्हे तर दिल्लीच्या सरकारला चळवळी पळत पळून सोडणारे असे आपले सर्वांचे मराठा तुमच्या आमच्या लेकरासाठी ज्यांनी 17 दिवस 18 दिवस अन्न पाणी त्याग केलं आणि आपल्या 2 कोटी लोकांना आरक्षण मिळवून दिलं आणि राहिलेल्या लोकांना पण थोड्या दिवसामध्ये आरक्षण मिळणार आहे आणि त्यासाठी एकच नेतृत्व आहे ते म्हणजे आदरणीय मनोहरदादा जरांगे पाटील. यानंतर सारखं खूप आहे त्यांच्याबद्दल पण यानंतर श्री विलास सर ते 2 शब्द मला व्यक्त करतील. कुठे सर भरत सर मावळ विजय भरत आज मंदरवाडी या छोट्याशा गावामध्ये अखंड महाराष्ट्राचेच नव्हे तर जगाचं लक्ष आपल्या नेतृत्वाकडे वळून घेणारे मराठ्यांचे हृदय सम्राट आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान हरिभक्तपरायण श्री प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांचंही आगमन आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या या गावामध्ये झालेलं आहे. तर आपण सगळ्यांना उत्सुकता फक्त एकाच मार्गदर्शनाची आहे. आपण कान आतुर आहेत. माननीय मनोजदादा जरांगे पाटील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, मनोगत करणार आहेत, व्यक्त करणार आहेत. मनोजदादा जरांगे पाटलांनी जेव्हापासून या मराठा आरक्षणाचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांच्या समोर मनोगत व्यक्त करण्याची ही माझी पहिली वेळ आहे. त्याआधी बऱ्याच वेळ झाला असेल पण दादा एक विनंती आहे आणि तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे आहे माझ्या माधवमोही सरकारतर्फे की मराठा आरक्षणाची जेव्हापासून लढाई सुरू झाली तेव्हा सगळ्यात मोठी तर मराठ्यांची फौज एखाद्या नेतृत्वाच्या पाठीशी उभी राहिली असेल ती फक्त आपल्या पाठीशी उभी राहिली याचा आम्हाला सारखा अभिमान आहे. माधवमोही सरकारच नव्हे तर बीड जिल्ह्याचं एक भूमिपुत्र अख्ख्या महाराष्ट्राच्या मराठ्यांचं नेतृत्व करतं याबद्दल आम्हाला सारखा अभिमान आहे. आणि मरलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीला आपण जी धार दिली त्याबद्दल आम्ही तुमचे कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि एक शब्द आपल्या सगळ्यांसमोर या पावन धर्तीमध्ये देतोय. नव्या कृपेनं पावन झालेल्या जोपर्यंत तुम्ही मराठा आरक्षणाची धारच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये कोणताही प्रश्न घेऊन जेव्हा कधी रस्त्यावर उतराल तेव्हा माधवमोही बीड जिल्हा आणि या बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक लहान मूल अबालवृद्ध आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा शब्द आपल्या सगळ्यांना देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. यानंतर
आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे बोलतील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत छत्रपती शिवराय नगर नारायण घराचे मठाधिपती आपल्या सगळ्यांचे गुरु महंत श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या विठ्ठल नगर मध्ये जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा केशव. आता काय जास्त टाइम घेत नाही मी पहिले मोठा हल्ला नाही तिकडे राहणार परत आता इथे कीर्तनाला उशीर झाला त्यामुळं मी बी आज मोकळा होतो बाबाला सांगून आलो म्हणलं फक्त एकच तारीख दिली आजची प्रत्येक तारीख धावपळीत असते मी म्हणलं होऊन द्या हे म्हणले आम्हाला नाचायचं म्हणलं करून द्या हो मला काही काम नव्हतं मी फक्त आपल्या वंजारवाडीलाच एक तारीख दिली बाकी तारीख दिल्या नव्हती म्हणून दिवसभर का करत नव्हता आणि म्हणूनच मला माहिती आहे मी बाबाची ते काळजी घेतो तुम्ही काळजी करू नका. मला माहित होतं कीर्तन थांबलं पण दुसरं माहित होतं की दिवसभर आम्ही दोघं इथंच ठरवून घ्यायचं नाही आम्हाला माझा वाली कारण ते मिळ्यातले बांधव दिल्लीपासून मुंबईपासून आले होते इतक्या लांबून आले त्यांनाही बोलणं गरजेचं होतं नसतं मग ते उलट केलं असतं मग तुम्हालाच वाईट वाटलं असतं ते उलट केलं असतं त्यामुळे त्यांनाही वेळ द्यावा लागला. आपल्या सप्ताहाच्या निमित्तानं आपल्याला खूप शुभेच्छा देतो. आपल्या बाबांचे कीर्तन आपल्याला ऐकायचे सगळ्यांना आरक्षणाचा विषय तो मार्ग लागतच आला तुमच्या निघाल्या मोदी निघले दोन कोणते आडनाव होते आणि जास्त आडनाव कोणते लोक आहेत आणि मग खाली काय राहिले दोन म्हणजे सगळं गाव झालं ना दोन म्हणजे लय झाले एका नोंदीवर 100 वर्ष त्यांनी एक हात काढल्या झालं तुमच्या गावाचा चांगल्या खेळ करायचे आपल्याला काय उपयोग आहे नुसत्या राजकारण्याचं माझा कॉम्प्युटर घेऊन पाळण्यात त्यांनी ते पाहिजे आपल्याला आरक्षण त्यांनी नाही दिलं शेवटी तुमच्या लेकराचं कल्याण झालं बघा 1 ते 2 वर्षात तुमच्या गावात किती नोकरीचा टक्का वाढला कित्येक तरी पोरं तुम्हाला पोरी हे काम महत्वाचं होतं आपल्यासाठी आणि ते आपण आता करत आणलं ज्यांच्या नाही निघाल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मी आहे ना ज्याच्या नाही निघाल त्यासाठी मी आयोजित करू नका सगळ्याला आरक्षण मिळत नाही फक्त या वेळेवेळी जरा एकीची भीती आहे तशी मताची भीती राहू कोणी नाही आपल्या बाजूने परत नका पक्ष करीत बसू स्वतःच्या लेकराच्या बाजून राहा कोणाला निवडून आणा कोणाला पाडा पण असं पाडा ना पाचीक पिढ्या मराठ्याचं नाव घ्यायचं म्हणलं तरी थर कापले पाहिजे इतक्या टेन्शन मध्ये आले पाहिजे. याचे 9 वाजले काय नाही आपला मी कोणाचाच नाही तुमच्या बाबतीत भेटो काय भेटायचं महाराष्ट्रात तुमचा झेंडा ठोकला नसता भेट नाही कोणाला 9 वाजले का असंही करलंय मी दुसऱ्या जायला नाही म्हणलो मी एवढी टप्पर आहे का मराठीचा पुढे यायची कारण 9 वाजले का असं होत आहे रातचे 9 वाजले बाबा मी आता रात्याचा फोन केला बा 9च्या पुढे आज धरला सोडीतच नाही ते फोटो मयत काढले मलाच घोड्याला येऊ टाकलेल्या असते का काही दारू सोडा आपले लोक तुमच्या गावात घेतात का कुणी सामाना नाही का बरेच मेंबर येतात तुमचे बरेच मेंबर दिसते मग फक्त दारू सोडा मला फोन करून सांगा रे कोण कोण घेते त्यांचा मागत लागत आपल्या लोकांनी फक्त 2 कामं करा आरक्षण आयुष्याच्या लेकरांना व्यसनापासून लांब जा जगात प्रगतशील जात म्हणून मराठीचे रे व्यसनापासून लांब जा नारायणगडाची तयारी करा 8 जूनला नारायणगडला मोठा कार्यक्रम घ्यायचा पण तिथं काहीच तयारी नाही आम्ही 2.5 महिने भेटत होतो आंतरवालीला 170 एकर होतो 20 किलोमीटर होती हवे मोठा होता म्हणून 11 रस्त्यावरती लोक उभं होते
11 रस्ते जाम झाले होते सगळे. तुम्ही बी साक्षीदार आहेत त्याचे. 50,000 स्वयंसेवक होते. सेकंड सुद्धा पुरले नाही हो. आमचे स्वयंसेवक आम्हालाच सापडले नाही. इतकी गर्दी होती. आम्ही ड्रोन कॅमेरा लावले होते, ते उसात पडले तर आणखी सापडले नाही. इतकी गर्दी होती. आणि इथं 7 करोड मराठी येणार आहे. आणखीन गडावर आपल्या पायथ्याच्या बांधवाने काहीच तयारी नाही केली. वाशीला तयारी झाली. आपण वाशीला गेलो होतो ना, त्यावेळेस वाशीला सुद्धा खूप तयारी केली होती. तिथल्या वाशीच्या मराठा समाजानं, सकल मराठा समाज तिथला, तिथले सगळे आपले मराठा बांधव यांनी ताकदीनं तयारी केली. तिथं त्याच्यात शशिकांत शिंदे साताऱ्याचे, त्यात ते डके होते मला वाटतं, आणि मराठा समाज सगळ्यांनी ताकदीनं राजकारण बाजूला ठेवून आपल्या मराठा समाजाची व्यवस्था केली होती. तशी नारायणगडावर ताकदीने व्यवस्था करावं लागल. आंतरवाली सारखी ताकदीने व्यवस्था करावं लागल. आता जर तिथं लोक तरफडायला लागले तर ते अवघड आहे. कारण आम्ही आंतरवालीचा कार्यक्रम आमच्या डोळ्याने बघितला, लोकांचे खूप हाल झाले. सगळी व्यवस्था असो, आपल्या गडावर एकाही माणसाचे हाल नाही झाले पाहिजे. त्यासाठी 15 तारखेला मी पुन्हा नारायणगडावर येतोय. आता आपणही सगळे या, आपण ठरवूया काय करायचंय. आपल्या लोकांचे हाल नाही झाले पाहिजे. तयारी राहिलेल्या महिन्यात होईल का? कारण शेवटचे 3 दिवस सोडून द्यावं लागणार आहे आपल्याला. शेवटचे 3 दिवस गतीनं धरणार आहेत, काम करता येणार नाही. त्यामुळे सगळं आपण तिथली पाणी करू, काय करता येईल काय नाही, काय हालचाल आहे. 15 तारखेला ज्यांना येता येईल त्यांनी या. तयारी मात्र आपल्याला चूक करावं लागणार, कारण समाज का थोडा येणार नाही. नुसत्या हिंगोलीच्या लोकांना 2 लाख कॉम्प्लेट छापले, 2 लाख घरात द्यायचे. त्यांचं निवेदन वेगळं आहे. 2 लाख कॉम्प्लेट, 2 लाख घरात द्यायचे. आणि मग त्या 2 लाख कुटुंबांनी घराच्या बाहेर 8 जूनला पडायचे. आता हे जर हिंगोलीत असेल तर आपल्या आजूबाजूचे जिल्हे घरी राहतील का? नाही. त्यात बीड जिल्ह्यातला एक बी माणूस राहणार नाही. मग आपण नेमकी काय तयारी केली हे सुद्धा नाही बघणं गरजेचं आहे. कारण आपला गड आपल्यासाठी जीवघेपरा आहे. आपल्या गडावर सगळी व्यवस्था आपल्याकडून झाली पाहिजे. गडाकडून नाही, गडाच्या पायथ्याच्या आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्याकडून. गडाला इंच भर सुद्धा त्रास द्यायचा. गडाच्या चारण्याला बी हात लावायचा नाही कोणी. काम आपण करायचं. गडाचं नाव मोठं करायची जबाबदारी आपली, कारण आपण बघतायत त्या गडाची. तिथे आपल्या लोकांचे हाल नाही झाले पाहिजे. जर आपल्याकडून तयारी होती तर ते 15 तारखेला फायनल करू. नाही तर काय त्याच्यात 2 पावलं मागे सरकारला आणखीन चिंता द्यायचं. 2 पावलं मागे तर आणखीन मोठी तयारी करू, पण लोकांचे हाल नाही झाले पाहिजे. कारण तिथं माता मावल्या येणार आहे, कोटी लाखात नाही, कोटीत येणार आहे. तिथं काटे तिथं काट्या पण येत आणि झुडप पण येत. हे सगळं निघलं पाहिजे. जर लेकराच्या पायात, आई बहिणीच्या पायात जर रात्री दुपारी असा जर काटा टोचला ना, लोक आरडतील. आपल्याला खूप बारीक निवेदन करावं लागणार आहे तिथलं. कारण हे पावसाचे दिवस आहेत. वादळ आलं तर लोकांना कुंपड जावा. आपल्या बीड जिल्ह्यात त्याच्या लक्षात येईल. वाटा माहीत असतात, बाहेर जिल्ह्यातल्या काही सुधरत नाही. म्हणून सगळी तयारी कशी होती का, काय करायचंय हे 15 तारखेला आपण पुन्हा एकदा गडावर जाऊ. नुसता घ्यायचा म्हणून घ्यायचा हट्ट नसला पाहिजे. लोकांचे हाल होणार असले तर काय, त्याच्यात काय अर्थ नसतो. म्हणून आपण 15 तारखेला सगळे नारायणगडावरती जाऊ. आपण सगळे तयारी कशी होती बघू. कारण आपल्या गडाचं नाव आणि आपल्या समाजाचं नाव खराब नाही झालं पाहिजे आणि कोणाचे हाल पण नाही झाले पाहिजे. पुन्हा एकदा या सप्ताहाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी पुढचं बाबा सर मी थोडा वेळ ऐकून नंतर जातो. धन्यवाद. जय शिव. यावर सरपंच जातो मी ना, पत्रिका द्या, 2 जण जाऊ. 16 संध्याकाळचं सकाळून आपल्याला होईल का हिंगोली तिकडे
संध्याकाळी जातात मग सकाळी होईल नाही संध्याकाळी आणि होते किती किलोमीटर भरले तुम्हाला फोन करून सांगतो ते करतो आम्ही त्याच्यावर बाबा म्हणलं काय कुठं चटके वाचा लागले खाली बसा ना बसा ना बरं बोलो ना फोटो नहीं सांगा ना कीर्तन सुरू करा म्हणून तुम्ही पुढे जा कारभारीला पुढे पाठले मी यांना घेऊन जातो पाटीलला घेऊन जातो सही असतात ते तो माईक बोला ना आता यांना घेऊन जातो करा ना चोप करा कुठे गेले बाबा चप्पल कुठे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी बाबा चप्पल कुठे दादा जरांगे तुम पाटील आगे बढ़ो आता कसं पाटील म्हणजे तसं आता